लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सातपूरमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य सत्कार। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्याबाई जलयात्रेच्या निमित्ताने भाजपा पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। सविस्तर बातमी। नाशिकच्या सातपूर प्रभागात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नगरसेवकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्याबाई जलयात्रेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। या प्रसंगी सातपूर विभागातील नगरसेवकांनी मंत्री विखे पाटील यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। कार्यक्रमात जलसंवर्धन आणि नदीजोड प्रकल्पांबाबत मंत्री महोदयांनी मार्गदर्शन केले। गोदावरी व नर्मदा नद्यांच्या पवित्रतेचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। जलयात्रेच्या माध्यमातून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। संपूर्ण सातपूर परिसरात या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला। आणि आपले सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जलयात्रेचा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरतून शुभारंभ झाला। आज माझ्या समवेत माननीय आमदार ज्योतिषजी पदरकर, माजी मंत्री सदाभाऊ, आमचे नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक दिनकरांना पाटील, इतर सर्व उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते, आज आपण ज्या उत्साहानं या दिंडीचं स्वागत केलं, तो मी आपल्या सर्व अहिल्यादेवीच्या संकल्पनेला समृद्ध महाराष्ट्राचा गोदा ते नर्मदा जलयात्रा करण्यासाठी आज इथं सम्राट आमदार सीमाताई यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर नगरसेवक या जलयात्रेचं गोदा ते नर्मदा या एक ऐतिहासिक जलयात्रेची सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आदरणीय गुरुभावनेची अशी भाषण, पाणी संवर्धनाचं काम आपण करतो। अहिल्यादेवींनी संपूर्ण आयुष्यभरामध्ये जलसंवर्धनाचं काम करताना जुने तळ्यांची पुनर्स्थापना करणं, मंदिरांची पुनर्स्थापना करणं, अध्यात्म आणि पाणी याचा फार निकट संबंध आहे। म्हणून प्रचलित काळावरसुद्धा सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या उपाययोजना काय आहेत, दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या करता सरकार काय प्रयत्न करतो आणि अहिल्यादेवींनी घालून दिले आदर्श पुढे घेऊन जाताना कशा पद्धतीने त्यावर आधारित आपण पुढे जायचं, बरं त्यासाठी जलयात्रा। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जलयात्रा 2026 विचार, वारसा, विकास हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा त्र्यंबकेश्वर इथून सुरुवात होऊन ठिकठिकाणी त्या जलयात्रेचं स्वागत होणार आहे। आम्ही सर्व आता पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सर्व या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत। असं स्वागत नाशिक शहरात ठिकठिकाणी आहे, त्यानंतर सिन्नरला आहे, शिर्डीला आहे आणि आम्ही आत्ताच स्वागत करणार। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी कारकीर्द आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। याच्यामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री यांनी खूप मोठं त्यांचं याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांनी हे सर्व नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनाप्रमाणे आमच्या पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, मध्यच्या आमदार देवानी परांजताई, पूर्वचे आमदार राहुलदादा ढिकले या तिन्ही आमदारांनी, आमचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार, सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व नियोजन केलेले आहे आणि आम्ही इथं सातपूरमध्ये सर्व पदाधिकारी, नगरसेवक स्वागत करणार आहोत।
जय श्रीराम. जय श्रीराम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.